मी रायपूर ग्रामपंचायत मधून आलेलो आहे। आम्ही आमचं गाव जे रायपूर आहे ते जळगाव जिल्हा तालुका जिल्हा या हद्दीमध्ये आहे। आम्ही महिला प्रशिक्षण घेतलं होतं शिवणकामचं। तर आम्हाला हे आश्वासन दिलं होतं की तुम्हाला सर्टिफिकेट देऊ, 10 दिवसाचं तुम्ही शिक्षण घ्या, तुम्हाला रोजगार देऊ, 500 रुपये रोजगाराचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि मशीनही देऊ तुम्हाला असंही सांगितलं। पण त्यांनी आम्हाला फक्त सर्टिफिकेट दिले, त्याच्यावरती काहीच नाही दिलेलं, म्हणजे मशीनी पण नाही दिलेल्या आणि हे पण नाही दिलेलं, रोजगार पण नाही दिलेला। आम्ही लहान मुलं आमचं काम सर्व सोडून शिक्षणासाठी गेलो। आम्हाला त्यांनी म्हणजे रोजगार तर नाहीच दिला, पण आमचे जे मशिनीचे पैसे ग्रामपंचायत मध्ये त्यांनी पाठवलेले होते, जे दिले होते तेही ग्रामपंचायतच्या सदस्यांनी काढून घेतले। आम्हाला ते पैसे भेटले नाही आणि मशीनही दिले नाही। आम्ही आता इथे आलोय, आम्ही सीओ मॅडमांना भेटलो, त्यांना आम्ही लेखी अर्ज दिलेला आहे। तर त्याच्यावरती ते आता बोलले की आम्ही कारवाई करू, आणि जर त्यांनी कारवाई केली नाही, येत्या 15 दिवसामध्ये जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही इथे येऊन उपोषणाला बसणार आहे, आम्ही आंदोलन करणार आहे सर्व महिला। माझं नाव जया दिनेश झारखंडे। काय नेमकी समस्या होती बोला सर? आमची समस्या अशी होती की आम्ही महिला सक्षमीकरण हे आम्हाला तिथं ग्रामपंचायत मध्ये शिकवलं गेलं। त्यांनी आम्हाला 10 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या प्रशिक्षण मध्ये सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला 500 रुपये रोज हा मिळेल बा, त्यानंतर मशिनरी हे भेटतील। तर आम्हाला दोघी मधून काहीच भेटलेलं नाहीये आणि ते आलेलं आहे, सरकारची चुकी नाही, ते सरकारने त्यांचं मार्फत केलेलं आहे, पण आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीये। भ्रष्टाचार झाल्याचा तुमचा आरोप आहे? हो, आणि आम्ही एवढ्याच महिलांनी, आमच्यासोबत भरपूर महिला होत्या की ते आम्ही लहान बाळ सोडून, आमचं घरदार सोडून तिथे आम्ही 5 तास बसलेले सर। त्या 5 तासाचं काहीच महत्व नाहीये का आम्हाला? तर आम्हाला आमचं जे अट आहे ती पूर्ण करून द्यावी, आमची एवढीच म्हणणं आहे। किती महिला यामध्ये सहभागी झाल्या त्या प्रशिक्षण शिबिरात? 60 ते 65 महिला होत्या सर। बाकीच्यांचं काही प्रॉब्लेम होती म्हणून ते आले नाही, पण आम्ही इथं पोहोचलेले आहे आणि बाकीच्या महिला आहे, काही मुली आहे, तिथे 2 प्रशिक्षण असे घेतले गेले होते, एक ब्युटी पार्लरचं होतं, एक शिलाई मशीनचं होतं। दोघीचे प्रमाणपत्र आमच्या जवळ आलेले आहे। आणि हे प्रशिक्षण कोणत्या महिन्यात झालं होतं? 2024 मध्ये झालेलं होतं हे। हो, मार्च महिन्यामध्ये झालेलं होतं। आमच्याकडे डेट सोबत प्रमाणपत्र हजर आहे सर। मार्च 2025 मध्ये प्रशिक्षण झाल्यानंतर त्याचा जो काही तुम्हाला लाभ आहे तो आतापर्यंत मिळाला नाही? नाही, लाभ मिळालेले नाही। आम्ही इथे आमची तक्रार घेऊन आले तर ते सर आम्हाला म्हणताय की तुम्ही लेखीमध्ये आम्हाला काही दाखवा। आम्हाला इतकं समजलं असतं तर आम्ही इथं नसतो ना, ती लेखी घेऊनच आम्ही पुढचा प्रकार केला असता ना। आमच्या जोडी हीच चुकी झाली की आम्ही काही लेखी घेतली नाही त्यांच्याकडनं, प्रमाणपत्रावरच त्यांच्या विश्वासावर आम्ही विश्वास ठेवला, तर आमच्या विश्वासाला तुम्ही असं हे करू नका बा। आता आपण सीओ मॅडमची भेट घेतली, सीओ मॅडमचं काय आता आश्वासन मिळालं? मॅडमांनी हो सांगितलंय की मी तुमची तक्रार मान्य करते म्हणून, असं मी पुढचं प्रक्रिया आहे ती करते म्हणून। दिव्या शशिकांत सावडे।